आज आपण एका अशा वर्कशॉपच्या अहवालाचा आणि त्यांच्या नोट्सचा अगदी बारकाईने आढावा घेणार आहोत, ज्याने उद्योजकता आणि विशेषतः महिला उद्योजकता या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकलाय. नक्कीच, आणि हा विषय सध्याच्या काळात खूप जास्त महत्वाचा आहे. हो, आणि म्हणजे प्रत्युषा रिटेल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे आयोजित आणि सौ स्वाती सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली जे वर्कशॉप पार पडलं ना, आधुनिक व्यावसायिक रणनीतीद्वारे महिला सक्षमीकरण, हेच ना? अगदी तेच. त्याच्या ज्या सविस्तर नोट्स आणि संदर्भ आपल्या हाती आलेत ना, ते खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की केवळ पारंपरिक चौकटीत अडकून न राहता हातातील स्मार्टफोन आणि एका विशिष्ट मानसिकतेच्या जोरावर शून्यातून स्वतःचा ब्रँड कसा उभा करता येऊ शकतो. याचं नेमकं प्रॅक्टिकल सूत्र काय आहे ते आज आपल्याला उलगडायचंय. कारण अनेकदा नोकरीच्या सुरक्षित पण मर्यादित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचा ब्रँड बनवण्याची जी संकल्पना आहे ती वरवर पाहता जितकी रोमांचक वाटते तितकीच ती प्रत्यक्षात कशी आणायची हा एक मोठा प्रश्न असतो. बरोबर आहे. आणि या अहवालाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही जड व्यावसायिक भाषेचा वापर न करता अत्यंत साध्या शब्दांत हे मॉडेल मांडले. हो, मी जेव्हा या अहवालातील नोंदींचं बारकाईने विश्लेषण करत होते तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे हा फक्त महिलांना भावनिकदृष्ट्या प्रेरित करण्यासाठी तयार केलेला दस्तावेज नाहीये. म्हणजे केवळ मोठ्या गप्पा नाहीत. अगदी. महिला सक्षमीकरणाच्या चर्चांमध्ये अनेकदा केवळ काय साध्य करायचंय यावर मोठी भाषणं दिली जातात. पण प्रत्युष रिटेलच्या या वर्कशॉप्सचं आणि सौ स्वाती सुतार यांच्या सादरीकरणाचं वेगळेपण यात आहे की त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला एका अत्यंत स्पष्ट कृती आराखड्यात बसवलंय. ज्याला आपण ॲक्शन प्लॅन म्हणतो. हो, एक ॲक्शन प्लॅन. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी हा अहवाल केवळ आदर्शांच्या गप्पा मारत नाही, तर तो एक शास्त्रशुद्ध मार्ग दाखवतो. यात पारंपरिक नोकरीतील वेळेच्या बंधनांना ओलांडून उपलब्ध वेळेचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय कसा उभा करायचा याचा एक भक्कम पाया रचून दिलाय. याला जर आपण आजच्या बदलत्या अर्थव्यवस्थेशी जोडून पाहिलं तर लक्षात येईल की ही कार्यशाळा म्हणजे केवळ काही माहिती देणारं सत्र नाहीये. डिजिटल युगात महिलांना व्यवसाय विश्वात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी दिलेला हा एक व्यावहारिक रोडमॅप आहे. आणि या रोडमॅपमधला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा जो अहवालात खूप ठळकपणे मांडलाय तो म्हणजे बिझनेस सुरू करण्यापूर्वी मानसिकता बदलणे. हो, हा भाग खूप महत्वाचा आहे. हा मुद्दा अतिशय लक्षवेधी आहे, कारण अनेकदा लोक व्यवसाय सुरू करण्याची स्वप्ने पाहतात, त्यासाठी भांडवलही उभं करतात, पण त्यांची विचार करण्याची पद्धत ही अजूनही एका नोकरदारासारखीच असते. खरंय. अहवालात स्पष्टपणे नमूद केलंय की नोकरीच्या मानसिकतेमध्ये दुसऱ्याने दिलेलं काम पूर्ण करणं आणि ठराविक वेळेत ठराविक गोष्टी करणे याची सवय झालेली असते. पण स्वतःचा ब्रँड बनवताना स्वतः निर्णय घेण्याची सवय लावून घेणं सर्वात कठीण असतं. अगदी बरोबर. म्हणजे नोकरदार मानसिकतेतून बाहेर पडून एक उद्योजक म्हणून विचार करायला सुरुवात करणं आणि मी करू शकते या आत्मविश्वासाची पेरणी करणं हा व्यवसायाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपेक्षाही जास्त कठीण टप्पा असू शकतो. या मानसिक बदलाची नेमकी प्रक्रिया अहवालात कशी स्पष्ट केली असं तुम्हाला वाटतं? कसे, मानसिकता बदलणे हा कोणत्याही मोठ्या व्यावसायिक बदलाचा मूळ पाया असतो. नोकरदार मानसिकतेमध्ये एका ठराविक सुरक्षिततेची सवय झालेली असते. म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या एका निश्चित पगाराची सवय. अगदी तेच. उद्योजकतेमध्ये ही सुरक्षिततेची चौकट मोडावी लागते. या प्रक्रियेत वर्कशॉप्समधील एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा संदर्भ येतो. तो म्हणजे यशस्वी होण्यासाठी मोठी सुरुवात नाही, तर सातत्य आवश्यक आहे. सातत्य आवश्यक आहे. क्या बात आहे. हो, हे वाक्य व्यवसायातील यशाचं खरं गमक मानलं गेलंय. अनेक नवीन उद्योजकांना असं वाटतं की व्यवसाय सुरू करायचा म्हणजे सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक, भव्य कार्यालय आणि मोठी टीम असावी लागते. हो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आणि इथे हाच गैरसमज दूर करण्यात आलाय. व्यवसायाची सुरुवात कितीही लहान किंवा मर्यादित संसाधनांमध्ये झाली तरी चालते, पण त्या कामात एक ठराविक सातत्य राखणं गरजेचं असतं. तसंच या अहवालात व्यवसायाची व्याख्या केवळ प्रॉडक्ट सेलिंग किंवा वस्तू विकणे एवढीच मर्यादित ठेवलेली नाहीये. अच्छा, म्हणजे फक्त सेल्स नाही. नाही, अजिबात नाही. वर्कशॉपमध्ये आधुनिक व्यवसायाला एका भक्कम त्रिकोणाचं स्वरूप दिलंय. हा त्रिकोण आहे पर्सनल ब्रँड, नेटवर्क आणि टीमवर्क.
हा त्रिकोण समजून घेणं म्हणजे आधुनिक रिटेल आणि डायरेक्ट सेलिंग व्यवसायाचा गाभा समजून घेण्यासारखा आहे. हा त्रिकोणाचा मुद्दा खरोखरच खूप रंजक आहे, कारण जेव्हा रिटेल किंवा प्रॉडक्ट सेलिंग असा शब्दप्रयोग होतो तेव्हा सामान्यतः घरोघरी जाऊन वस्तू विकण्याची ती जुनी पद्धत डोळ्यांसमोर उभी राहते. हो, दारोदारी जाऊन विकणे. अगदी. पण हा अहवाल त्या पारंपरिक पद्धतीला पूर्णपणे फाटा देतो. पर्सनल ब्रँड अधिक नेटवर्क अधिक टीमवर्क हा जो त्रिकोण मांडलाय तो आधुनिक बिझनेस मॉडेलचा एक अतिशय प्रगत विचार आहे. नक्कीच. म्हणजे कोणत्याही उत्पादनापेक्षा आधी स्वतःची एक विश्वासार्ह ओळख निर्माण करणं, त्या ओळखीच्या माध्यमातून लोकांचं जाळं विणणं आणि त्यानंतर एका टीमच्या माध्यमातून त्या व्यवसायाचा विस्तार करणं. हे मॉडेल वरवर पाहता अतिशय सुटसुटीत वाटतं, पण याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना हे नेमकं कसं काम करतं? हे बघा, या त्रिकोणाची ताकद त्याच्या शाश्वततेत दडलेली आहे. केवळ एखादी वस्तू विकण्यावर लक्ष केंद्रित केलं तर ज्या दिवशी वस्तूंची विक्री होणार नाही त्या दिवशी उत्पन्नाचा स्रोत पूर्णपणे थांबेल. साहजिक आहे. हे अत्यंत अस्थिर मॉडेल आहे. पण जेव्हा पर्सनल ब्रँड तयार करण्यावर भर दिला जातो तेव्हा ग्राहक उत्पादनावर नाही तर त्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेवर आणि शिफारशीवर विश्वास ठेवतात. ब्रँड तयार झाल्यानंतर दुसरी पायरी येते ती नेटवर्क वाढवण्याची. आजच्या डिजिटल जगात नेटवर्क म्हणजे केवळ ओळखीचे, नातेवाईक किंवा मित्रमंडळी नव्हेत, तर समान विचारसरणीचे आणि गरजांचे लोक शोधून त्यांच्याशी व्यावसायिक नाते जोडणे. आणि जेव्हा या नेटवर्कमधून टीमवर्क निर्माण होतं तेव्हा व्यवसायाची प्रगती ही फक्त एका व्यक्तीच्या मर्यादित प्रयत्नांवर अवलंबून राहत नाही. ती वाढत जाते. हो, ती अनेक पटींनी वाढू लागते. या वर्कशॉपमध्ये या बिझनेस मॉडेलची हीच ताकद अचूकपणे ओळखली आहे आणि ती महिलांसाठी कशा प्रकारे वरदान ठरू शकते याचं विस्तृत वर्णन केलंय. आता महिलांसाठी हे मॉडेल किती अनुकूल आहे यावर अहवालाच्या दुसऱ्या भागात घर बसल्या संधीचे महत्त्व या शीर्षकाखाली अतिशय सविस्तर चर्चा केली आहे. हो, तो भाग खूप प्रॅक्टिकल आहे. कारण आजच्या काळातही महिलांना घर, मुले आणि कुटुंबाच्या इतर अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत घराबाहेर पडून 9 ते 5च्या पारंपरिक नोकरीच्या चौकटीत स्वतःला बसवणं अनेकींसाठी शक्य नसतं. खरंय. इथेच या वर्कशॉपने दिलेला दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. आजकाल हातात असलेला स्मार्टफोन हे फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर योग्य रणनीती वापरल्यास ते एका पूर्णवेळ व्यवसायाचं मुख्य कार्यालय बनू शकतं. मोबाईलच्या माध्यमातून दिवसातील काही तास देऊन सुरुवात करून हळूहळू त्याचं रूपांतर एका मोठ्या फुल टाईम करिअरमध्ये कसं करता येतं हे यातून अतिशय प्रभावीपणे मांडलंय. आणि यातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा एक अतिशय गंभीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दिसतो. बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे आज प्रत्येक कुटुंबात उत्पन्नाचे अनेक स्रोत असणे आणि विशेषतः महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे ही काळाची गरज बनली आहे. नक्कीच. सौ स्वाती सुतार यांच्या मार्गदर्शनात हाच मुद्दा केंद्रस्थानी आहे की परिस्थिती किंवा जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःच्या क्षमतांना मारून टाकण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या वेळेचा आणि तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून व्यवसाय उभा करणे पूर्णपणे शक्य आहे. चा 5 स्टेप ग्रोथ प्लॅन दिलाय. हा प्लॅन म्हणजे हवेत बांधलेले इमले नाहीत, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्यासाठी दिलेला एक अचूक नकाशा आहे. या 5 पायऱ्या आधुनिक मार्केटिंग आणि नेटवर्क बिल्डिंगच्या सिद्धांतांवर आधारित आहेत. तर मग या 5 स्टेप रोडमॅपचं आपण थोडं सविस्तर विश्लेषण करूया, कारण अहवालातला हा भाग खरोखरच सर्वात जास्त कृती करण्यायोग्य आहे. यातील पहिली स्टेप आहे स्वतःची ओळख निर्माण करणे, म्हणजेच पर्सनल ब्रँडिंग. दुसरी स्टेप आहे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे. तिसरी रोज नवीन लोकांशी कनेक्ट होणे. चौथी प्रॉडक्ट आणि बिझनेसची योग्य माहिती देणे. आणि 5वी स्टेप आहे टीम तयार करून त्यांना ट्रेनिंग देणे. या 5 पायऱ्या ऐकायला अगदी साध्या आणि सरळ वाटतात, पण यांचा व्यावसायिक प्रभाव नक्कीच खूप व्यापक असू शकतो. या प्रत्येक पायरीमागील नेमकं व्यावसायिक विज्ञान काय आहे? या 5ही पायऱ्यांचं व्यावसायिक मूल्यमापन करणं खूप रंजक आहे. पहिली पायरी स्वतःची ओळख निर्माण करणे ही थेट मानसिकतेशी जोडलेली आहे. समाजात अनेकदा महिलांची ओळख ही केवळ त्यांच्या कौटुंबिक नात्यांवरून ठरवली जाते. बरोबर. कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी. अगदी तेच. या चौकटीतून बाहेर पडून समाजात आणि डिजिटल विश्वात स्वतःची एक व्यावसायिक उद्योजक म्हणून ओळख प्रस्थापित करणं हा या प्लॅनचा पहिला नियम आहे. लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे एक जाणकार, आत्मविश्वासी आणि विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून पाहू लागतात तेव्हाच व्यवसायाला खरी सुरुवात होते. दुसरी पायरी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे.
आजचा सुजाण प्रेक्षक हे जाणतोच की सोशल मीडिया हे जगातील सर्वात मोठं आणि विनामूल्य उपलब्ध असलेलं मार्केटप्लेस आहे. हो, अगदी. पण इथे ॲक्टिव्ह राहणे याचा अर्थ केवळ इतरांच्या पोस्ट पाहणे किंवा लाईक करणे असा होत नाही. स्वतःच्या व्यवसायाची, स्वतःच्या विचारांची आणि ब्रँडची योग्य पद्धतीने मांडणी करण्यासाठी सोशल मीडियाच्या अल्गोरिदमचा धोरणात्मक वापर करणं ही आधुनिक व्यवसायाची पहिली तांत्रिक गरज या अहवालात स्पष्ट केली आहे. आणि या धोरणात्मक वापराचा थेट संबंध तिसऱ्या पायरीशी येतो. ती म्हणजे रोज नवीन लोकांशी कनेक्ट होणे. कोणताही व्यवसाय हा ग्राहकांशिवाय किंवा लोकांशिवाय चालूच शकत नाही. अनेकदा पारंपरिक व्यवसायात ओळखीच्या लोकांची यादी संपली की व्यवसायाची वाढ खुंटते. हो, हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. पण डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास भौगोलिक सीमा उरत नाहीत. जगाभरातील असंख्य लोकांपर्यंत पोचण्याची ताकद या माध्यमात आहे. परंतु इथे चौथी पायरी अतिशय महत्त्वाची ठरते. ती म्हणजे प्रॉडक्ट आणि बिझनेसची योग्य माहिती देणे. बरोबर. इथे योग्य माहिती हा शब्दप्रयोग खूप विचारपूर्वक वापरलेला दिसतोय. कारण अनेकदा विक्रीच्या नादात अतिशयोक्तीपूर्ण दावे केले जातात, ज्यामुळे ब्रँडचं नुकसान होतं. अगदी अचूक मुद्दा पकडलात. अतिशयोक्ती टाळून अत्यंत प्रामाणिकपणे आणि ग्राहकाच्या खऱ्या गरजेचा विचार करून जेव्हा माहिती दिली जाते तेव्हाच ब्रँडबद्दलचा विश्वास निर्माण होतो. केवळ मला वस्तू विकायची आहे या हेतूने केलेला संवाद आणि मला या व्यक्तीचा एखादा प्रश्न सोडवायचा आहे या हेतूने केलेला संवाद यातील फरक ग्राहकाला अचूक समजतो. नक्कीच समजतो. आणि याच विश्वासातून पाचवी आणि सर्वात महत्त्वाची पायरी जन्म घेते, ती म्हणजे टीम तयार करणे आणि त्यांना ट्रेनिंग देणे. नेटवर्क मार्केटिंग किंवा रिटेल बिझनेसमध्ये लीडरशिपला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यवसायाचा विस्तार होतो तेव्हा नवीन लोकांना व्यवसायात आणणे आणि त्यांना योग्य प्रशिक्षण देणे हे खऱ्या लीडरचं काम असतं. जोपर्यंत टीममधील सदस्य यशस्वी होत नाहीत तोपर्यंत मुख्य लीडरचं यश शाश्वत नसतं. या वर्कशॉपमध्ये याच लीडरशिप डेव्हलपमेंटवर भर देण्यात आलाय. या 5 पायऱ्या जर अत्यंत शिस्तीने आणि सातत्याने फॉलो केल्या तर अहवालात नमूद केल्याप्रमाणे 3 मुख्य गोष्टी नक्की साध्य होतात: इन्कम, ओळख आणि ग्रोथ. इन्कम, ओळख आणि ग्रोथ. हो, हे तिन्ही घटक केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक सक्षमीकरणाचेही आधारस्तंभ आहेत. आणि या 5 पायऱ्या आणि त्यातून मिळणारे हे 3 घटक किती परिणामकारक आहेत हे सिद्ध करण्यासाठी वर्कशॉपमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज म्हणजेच यशस्वी लीडर्सच्या यशोगाथांचा संदर्भ देण्यात आला होता, ज्या महिलांनी कसलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना अगदी शून्यातून सुरुवात केली होती, त्या आज स्वतःची एक भक्कम ओळख आणि आर्थिक स्थैर्य मिळवून उभ्या आहेत. ही उदाहरणे अहवालात सविस्तर दिली आहेत. हो, ती उदाहरणे खूपच प्रेरणादायी आहेत. या यशोगाथांच्या माध्यमातून एक अत्यंत सकारात्मक विचार पुढे येतो, तो म्हणजे सुरुवात लहान असली तरी स्वप्न मोठे ठेवा. अनेकदा लोक त्यांच्या आजच्या परिस्थितीवरून, खिशात असलेल्या पैशांवरून किंवा उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेवरून त्यांच्या भविष्याची आणि स्वप्नांची मर्यादा निश्चित करून टाकतात. पण या यशोगाथा हे सिद्ध करतात की आजची परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती भविष्यातील यशाचा अडथळा ठरू शकत नाही. या यशोगाथांचं मानसशास्त्रीय महत्त्व खूप मोठं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांच्या यशाची उदाहरणे पाहते ज्यांची पार्श्वभूमी अगदी त्यांच्यासारखी होती, तेव्हा त्यांच्या मनातील संशयाचे ढग दूर होतात. जर ती व्यक्ती या परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होऊ शकते तर मी का नाही, हा विचार त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. खरंय. हेच ते खरं मानसिक सक्षमीकरण आहे. पण अहवालाची खरी ताकद या केवळ प्रेरणा देण्यापुरती मर्यादित नाही. प्रेरणा ही आंघोळीसारखी असते, ती रोज घ्यावी लागते. अगदी बरोबर. म्हणूनच या अहवालाचा पुढचा भाग अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रॅक्टिकल ठरतो. तो भाग म्हणजे प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन आणि सपोर्ट सिस्टम. अनेकदा असं होतं की मोठ्या सेमिनारमधनं बाहेर पडताना व्यक्ती प्रचंड प्रेरित झालेली असते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आता नेमकं पहिलं पाऊल कोणतं टाकायचं हेच तिला समजत नाही. दिशाहीनतेमुळे तो मोटिवेशनचा फुगा काही दिवसांतच फुटतो. आणि अगदी याच समस्येवर प्रत्युष रिटेलच्या या वर्कशॉपने अत्यंत अचूक उपाय दिलाय. त्यांनी मोटिवेशनवर थांबण्याऐवजी रोजच्या रोज नेमकं काय काम करायचं याचा एक दैनंदिन कृती आराखडा आखून दिलाय. डेली टास्क. हो, डेली टास्क. हा आराखडा इतका सोपा आणि स्पष्ट आहे की तो दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवणं सहज शक्य आहे. उदाहरणादाखल दररोज किमान 5 नवीन लोकांशी संपर्क साधणे. वरवर पाहता फक्त 5 लोक हा आकडा खूप लहान वाटतो,
पण जर यातील गणिताचा विचार केला तर एका दिवसाला 5 लोक म्हणजे महिन्याला 150 नवीन लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होतो. मोठं गणित आहे हे. हो. त्यानंतर रोज किमान एक पोस्ट किंवा रील सोशल मीडियावर सातत्याने पब्लिश करणे, स्वतः प्रॉडक्टचा प्रत्यक्ष वापर करणे आणि त्यातून आलेला स्वतःचा अनुभवच इतरांसोबत शेअर करणे. आणि या सर्वांसोबत एक अत्यंत महत्त्वाची कृती म्हणजे आपल्या टीमसोबत रोज फॉलोअप घेणे. ह्या छोट्या पण अत्यंत शिस्तबद्ध कृती आहेत. यालाच अर्थशास्त्रात आणि व्यवसायात कंपाऊंडिंग इफेक्ट किंवा चक्रवाढ परिणाम म्हटलं जातं. एका दिवसात एखादी पोस्ट टाकल्याने किंवा 5 लोकांशी बोलल्याने लगेच दुसऱ्या दिवशी हजारो रुपयांचा नफा मिळत नाही. रातोरात काहीच होत नाही. अगदी. पण जेव्हा हेच काम सलग 6 महिने किंवा 1 वर्ष कोणतीही सबब न सांगता केलं जातं, तेव्हा त्यातून तयार होणारं नेटवर्क आणि ब्रँड व्हॅल्यू अविश्वसनीय असते. हे छोटे छोटे प्रयत्न एकत्र येऊन एक मोठा परिणाम साधतात. पण हे सातत्य टिकवणं सोपं नसतं. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेकदा अपयश येतं, लोक नकार देतात. अशा वेळी एक अत्यंत नकारात्मक भावना डोकेवर काढते, ती म्हणजे एकटेपणाची भीती. मी कुठेतरी अडकले तर मला कोण बाहेर काढेल, माझे काही चुकले तर मला कोण मार्गदर्शन करेल. अशा भीतीमुळे अनेक नवखे उद्योजक व्यवसाय अर्ध्यातच सोडून देतात. प्रत्युष रिटेलने त्यांच्या मॉडेलमध्ये जी सपोर्ट सिस्टम उभी केलीये, तिचं महत्त्व इथेच सर्वात जास्त दिसून येतं. या सपोर्ट सिस्टमची माहिती वाचताच एक मोठा मानसिक आधार मिळतो. या अहवालात वारंवार एका गोष्टीवर भर दिलाय की या बिझनेसमध्ये काम करताना कुणी एकटं नाहीये. रेग्युलर ट्रेनिंग सेशन्स, वरिष्ठ लीडर्सचं गायडन्स आणि वेळोवेळी आयोजित केले जाणारे मोटिवेशनल कार्यक्रम यामुळे अगदी नव्याने जॉईन झालेल्या व्यक्तीलाही एका मोठ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखं वाटतं. नक्कीच. जेव्हा एखाद्या नवख्या उद्योजकाला हे माहीत असतं की तिच्या पाठीशी एक अनुभवी टीम भक्कमपणे उभी आहे, जी तिच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करायला आणि चुकांमधून सावरण्यासाठी तयार आहे, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास गगनाला भिडतो. व्यवसाय करताना येणारे धोके पत्करण्याची तयारी वाढते. माझी पूर्ण टीम माझ्या पाठीशी आहे, ही एकच भावना व्यवसायातील अर्धी लढाई सोपी करून टाकते. आधुनिक व्यावसायिक रणनीतींमध्ये याला कम्युनिटी बिल्डिंग किंवा एका मजबूत व्यावसायिक समाजाची निर्मिती करण्याचं म्हणतात. ही सपोर्ट सिस्टम केवळ उत्पादनांची माहिती देण्यासाठी नसते, तर ती एक विशिष्ट व्यावसायिक संस्कृती रुजवण्यासाठी असते. बिझनेस कल्चर. हो, ह्या संस्कृतीत लोक एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांच्या चुकांमधून शिकतात, एकमेकांच्या यशाचं मनापासून सेलिब्रेशन करतात आणि कोणी अपयशी ठरल्यास त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी मदतीचा हात देतात. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक जगात जिथे एकमेकांना खाली ओढण्याची प्रवृत्ती जास्त दिसते, तिथे स्वाती सुतार आणि प्रत्युष रिटेलने या सकारात्मक कम्युनिटीच्या ताकदीवर महिलांना सक्षम करण्याचा जो मार्ग निवडलाय, तो केवळ कौतुकास्पद नाही, तर अत्यंत परिणामकारक आणि अनुकरणीय आहे. या संपूर्ण अहवालाचं आणि वर्कशॉपच्या नोट्सचं इतक्या सविस्तरपणे विश्लेषण केल्यानंतर आपण आता या कार्यशाळेच्या अगदी शेवटच्या पण सर्वाधिक प्रभावशाली मेसेजकडे वळतोय. अहवालाच्या निष्कर्षात एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारं वाक्य नोंदवलेलं आहे की संधी सगळ्यांना मिळते, पण निर्णय काही जणच घेतात. खूपच खोल वाक्य आहे हे. हो, हे वाक्य व्यवसायाच्या आणि आयुष्याच्या एका अत्यंत कठू पण खऱ्या वास्तवावर प्रकाश टाकतं. अनेकदा लोक तक्रार करतात की त्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची संधीच मिळाली नाही. पण सत्य हे असतं की संधी बऱ्याचदा अतिशय साध्या रूपात समोरून जाते आणि लोक केवळ शाशंकतेमुळे किंवा योग्य निर्णय घेण्याच्या धाडसाअभावी ती संधी गमावून बसतात. हे 100% खरं आहे. आणि याच निर्णयाच्या महत्त्वाला अधोरेखित करण्यासाठी या वर्कशॉपने शेवटी एक 6 महिन्यांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. आज घेतलेला एक छोटासा आणि ठाम निर्णय पुढच्या 6 महिन्यात एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य कसं